हॅलो, मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार. सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार. चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी. रोज रोज जेवणात बनवायचं तरी काय हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्यासाठीच आज आपण झटपट बनून तयार होणारा पौष्टिक आणि तितकाच पोटभरीचा असा दलिया खिचडी हा पदार्थ बनवून तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी काही भाज्या कापून घेतल्या आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या वापरल्या तरीही चालेल. त्यानंतर एका पॅनमध्ये गव्हाचा भरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. या भांड्याने एक आणि वरती थोडासा म्हणजे पावभांड इतका दलिया घेतला आहे. दलियाचे प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्या. दलिया आपल्याला मध्यम गॅसवरती तांबूस रंगावर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दलिया भाजून होतोय तोपर्यंत एकीकडे आपण पातेलभर पाणीसुद्धा गरम करत ठेवायचं आहे. साधारण 3-4 मिनिटात आपला दलिया भाजून तयार होतो. दलिया भाजून झाला आहे, थंड होण्यासाठी ठेवून देऊ. दलियासाठी मी इथे पाऊण भांड मूग डाळ वापरली आहे. त्याऐवजी तुम्ही तूर, मसूर किंवा मिश्र डाळी वापरल्या तरीही चालेल. आता हिला 1-2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपली डाळही धुवून झाली आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, साल काढून घेतलेलं 1 इंच आल्याचा तुकडा, चिमूटभर मीठ घालून ठेचून घ्यायचं आहे. हे बघा, हे मी असं जाडसरच कुटून घेतलं आहे. आता दलिया बनवायला सुरुवात करू. आपला दलियाही थंड झाला आहे. त्यालासुद्धा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता दलिया बनवायला सुरुवात करू. त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण फोडणीसाठी घालणार आहोत मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं, 1 कप बारीक कापून घेतलेला कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. यातच आपण तेलावरती घालणार आहोत ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण. आता कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. कढीपत्ता अशा पद्धतीने नंतर घातला की तो जळत नाही आणि त्याचा छान स्वादही पदार्थाला येतो. आता यानंतर आपण घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. 1 मध्यम आकाराचा बटाटा मी इथे कापून घेतला आहे. 1 कापून घेतलेलं गाजर, 1 कप फरसबी. भाज्या आपल्याला तेलावर 1 ते 2 मिनिट परतून घ्यायच्या आहेत. भाज्या थोड्याशा मऊ झाल्या की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग, पाव ते पाऊण चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा चवीनुसार मीठ. मध्ये मध्ये भाज्या ह्या परतत राहायच्या आहेत म्हणजे त्या तळाला चिटकणार नाहीत. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे धणेपूड, 2 चमचे किंवा चवीनुसार तिखट. आता तेलावर घातलेल्या भाज्या आणि मसाले मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. भाज्या परतून झाल्या की त्यात घालायची आहे धुतलेली मूग डाळ आणि धुवून घेतलेला दलिया. धुवून घेतलेला दलिया, मूग डाळ आणि भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलावर व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत. भाज्या परतून होत आहेत तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा छान गरम झालं आहे. आता हे गरम पाणी आपण परतून घेतलेल्या भाज्या आणि दलियामध्ये घालायचं आहे. पाणी गरम असल्यामुळे याला लगेचच उकळी येते. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा गरम मसाला पुन्हा एकदा यामध्ये ढवळून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्या आहेत. गॅस बंद करून कुकरची वाफ दबेपर्यंत वाट बघायची. कुकरची वाफ निवली आहे. आता आपण झाकण उघडून बघू. छान मऊसूत असा आपला दलिया शिजून तयार आहे. आता यात आपण घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली 1 ढोबळी मिरची,
अशा पद्धतीने ढोबळी मिरची ही सगळ्यात शेवटी घातली की त्याची चव छान येते। पदार्थ शिजल्यानंतर गरम असतो त्याच्या उष्णतेतच अशी ही कच्ची घातलेली शिमला मिरची अर्धवट शिजते आणि खाताना चवीला छान लागते। त्यानंतर घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस। आता ही घातलेली शिमला मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस दलियामध्ये व्यवस्थित असा घोटून मिक्स करून घ्यायचा। शेवटी पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर वरनं भुरभुरवायची आणि असा हा गरमागरम तयार दलिया खाण्यासाठी वाढायचा। आपला दलिया शिजून होतोय तोपर्यंत मी इथे पापड भाजून आणि ताक बनवून घेतलं। त्याचबरोबर जोडीला खाण्यासाठी सलाद आणि सीझन आहे म्हणून कैरीही कापून घेतली। त्यावर थोडंसं मीठ आणि तिखट भुरभुरवलं की तयार आहे आपलं 1 पॉट मील म्हणजेच मिनी व्हेज थाळी। आवडली तर कमेंट करून नक्की कळवा, तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा। थँक्यू।